नेहा, काकू, नेहा हे बघ. काकू तुम्ही माझ्या ठेवणीतल्या साड्या आहेत. ही बघ किती सुरेख रंग आहे ना. आणि ही बघ हिचे काठपदर खूप सुंदर आहेत ग. काकू साड्या खरंच खूप छान आहे, पण मला खरंच नको. का ग बाई? तुला नक्की हवंय तरी काय? हाय गुड्डी. हॅलो नेहाताई. काय काकू बरे आहेत ना? हे गुड्डी हे बघ, हे दुकानातून घेऊन आलं ते बघ. थँक्यू. काय यार? हे बघ ना तुझ्यासाठी ड्रेसेस आणलेत. हा छान आहे ना? हा बघ. अगं 3 नेहा मावतील ह्याच्यात. केवढा मोठा आहे. तू दुसरा बघ ना. हा बघ, हा छान आहे. हा बघ. अगं बाकीचं आणायचं राहिलाय का? नाही म्हणजे खाली काहीतरी ह्याच्या घालायचं असेल ना. हो नाही नाही, हा ह्याला मिनी फ्रॉक म्हणतात. हा एवढाच असतो. नेहाताई असे कपडे घालते का? हा जरा डोकं वापरायचं ना स्पायकी. सॉरी मी आता सॉरी बोलून काय उपयोग आहे स्पायकी? तिला ऑफिसला जायचंय, त्यात उशीर झालाय आणि आज तिला कपडे चूज करायला जमत नव्हतं म्हणून तुझी मदत मागितली ना. पण तू पण मातीच खाल्ली यार. कुठे अगं त्याला कशाला ओरडतीये? नेहाताई मेन्शन नॉट. हे आपलं नेहमीच आहे. तू टेन्शन नको घेऊ. मी आता जातो आणि हे ड्रेस बदलून आणतो. नेहा, ए नेहा, काय घालायचं ते ठरवलं का? काकू तुम्हाला कसं कळलं? कसं म्हणजे मी सोसायटीची अध्यक्ष आहे ना, मग मला माहिती नसणार का? हे बघ, हा मी माझ्या साड्या आणल्या आहे. अगं नेहा, साडी कुठे? नेहाला तर ड्रेस आवडतो ना. कधी कधी आपल्याला रोज तेच तेच कपडे घालून कंटाळा येतो. मग काहीतरी वेगळं मिळालं तर बरं वाटतं. बघ ना, एखादा ड्रेस आवडला तर घाल ना आज. अगं हा नेहाला होईल बरं. अरे वा, किती छान आहे. आईने दिवाळी करता घेतला होता. ह्या सगळ्यांनी इथे कोणी बोलवलं? तुला रडताना पाहून मला पण वाईट वाटलं ग, म्हणून मी सगळ्यांनी बोलवलं. मी वाट पाहतोय, लवकर ये. May I come in, sir? Yeah, Shefali, please come. गुड मॉर्निंग सर. सर क्या बात आहे सर, आज तुम्ही एकदम टॉप. आय मीन लवकर आलात. का? मी लवकर येऊ शकत नाही? नाही तसं नाही सर. बघा ना, आज तुम्ही एकदम लवकर आलात आणि नेमका नेहाला यायला आजच उशीर झाला. ते म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट. काही काम होतं का शेफाली? हो सर. सर तुम्ही ब्रीफिंग देणार होतात ना, तर त्याची मीटिंग किती वाजता ठेवू? काय झालं सर, तुम्ही का हसताय? छान वाटतंय का? हो. ते ब्रीफिंग माझं समीर सरांशी बोलणं झालंय, पण ते आले नाहीत अजून. अरे देवा, समीरला विसरलोच मी. आता हा बोलेल मला. काय करू सर? म्हणजे मीटिंगची काय वेळ सांगू सगळ्यांना? हा ते मीटिंग यू राईट. ती लंचच्या आधीच करूया आपण. मी कदाचित आज लंचला नसीन. ओ, तुम्ही लंचला बाहेर जाताय का? किती छान. किती छान. हो नाही म्हणजे तसं अजून काही ठरलं नाहीये. मग ठरवा ना. नाही म्हणजे आमची पण पार्टी ड्यू आहे हे लक्षात असू द्या. या शुअर. नेहाचा मेसेज ती आली वाटतं.
मी आज ऑफिसला येणार नाहीये. हो नो, काय झालं सर? नेहाचा मेसेज आहे, ती आज येणार नाही असं म्हणते. ओ म्हणजे याला काय अर्थ आहे? हो ना. डोकं चुकलं. काय सॉरी सर. What sorry यार? तुमची हेल्प करते ना. शेफाली, तुम्ही थांबा थांबा सर थांबा. एक मिनिट सर. काही करू नका, काही करू नका, थांबा. काय करताय तुम्ही? ओरडताय काय? टक्कर काय मारताय? जरा सावकाश थांबा, जरा आता वाकू नका, थांबा. काय झालं तुम्हाला एवढं ओरडायला? बघा ना सर, सगळीकडे प्रेमाचा बहर आलाय. कुठे काय आलाय? म्हणजे सर मला असं म्हणायचंय, नेहा आणि यश सर आहेत ना. काय मोठ्याने नावं घेताय? सगळं ऑफिसला ऐकू जात ते. सर नेहा आणि यश सर आहेत. ते 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 मला माहिती. मी चुळून आणलं ना ते सगळं. काय काय परत ओरडलात तुम्ही. काय? हो, काय झालं माहिती का? यश परदेशात ना आला. आम्ही गाडीतनं निघालो, इतक्यात गाडी सिग्नलला थांबली. आणि सिग्नलला थांबल्यानंतर एक मुलगी स्कूटरवर होती मैत्रिणीच्या मागे. तिने अशी ना खिडकीच्या त्या काचेमध्ये बघून अशी अशी छानशी टिकली, अशी सरळ. तिथे मी पहिल्यांदा अशी एक नजर फिरवली. नंतर झालं असं, तिची ती स्कूटर आणि ती आमच्या गाडीला धडकली. मग झालं भांडण. त्यावेळेला नेहा भांडलीये, कडा कडा वचा वचा. तिथेच मी ठरवलं, यशच्या आयुष्यात हीच मुलगी येईल, नेहाच येईल. काय सांगताय काय सर? या पण मग तुम्ही मला नाही पाहिलं का? ती स्कूटर चालवणारी मुलगी मीच होती, नेहाची फ्रेंड. म्हणजे तीच आपली पहिली भेट आहे. तर असेल असेल असेल, ते असेल. पण मी आता यश आणि नेहाच्या भेटीबद्दल बोलतोय. सर आपलं पण असं काहीतरी जुळवून आणा ना. काय ना, ह्या ज्या अशा लवेबल गोष्टी आहेत ना, ह्या अशा पहिल्या भेटीत आपसूक घडल्या की छान वाटतात. हे असं रोज भेटले की त्याची काही मजा नाही, त्याचा काही उपयोग नाही. काही उपयोग नाहीये. मग नेहा आणि यश तर रोज भेटतात, तरी त्यांच्यात प्रेम झालं. आपलं असं काही का नाही घडत? मला ना तुमचं शेफाली हेच आवडत नाही. आता सारखं तुमच्या तोंडी तेच, नेहा आणि यश, नेहा आणि यश, नेहा आणि यश. जरा तुमच्या तोंडात तीळ भिजत नाही. सॉरी सर, उद्यापासून मी रोज तोंडात तीळ भिजू देईन. मी काय बोलतोय, तुम्ही काय बोलताय? तुम्ही चिडू नका ना सर. असो, महत्वाचा मुद्दा हा की तुम्हाला मी आत्ताच सांगतो, नेहा आणि यश बद्दल कुठेही बाहेर वाच्यता करायची नाही. हे प्रकरण जर बाहेर मीडियाला कळलं तर फार अंगलट येईल, उगीच चर्चा होईल, त्याचा नेहालाच त्रास होईल. सो प्लीज कोणाशी बोलायचं नाही. तुम्ही मला आधी हे प्रॉमिस करा. आय प्रॉमिस सर, कुठेही काहीही बोलणार नाही. प्रॉमिस. ठीक आहे. अरे बाप रे, तुमच्याकडनं प्रॉमिस करून घेणं म्हणजे ना हाड मोडून घेणं आहे. काय म्हणालात सर? खूपच पक्क प्रॉमिस केलंय तुम्ही. आवडलं मला ते. थँक्यू सर. ओके. असं कुठे प्रॉमिस असतं काय?